कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी अशी हिरवीगार झाडं बघितली ना की खूप प्रसन्न वाटतं आणि ना मला गुलाबाची झाडं खूप आवडतात. म्हणजे अशी छोटी छोटी फुलं ज्याला असायला हवी आणि भरगच्च अशी फुलं येतात ना, तर तशी झाडं. म्हणजे आता सध्या तरी एकच झाड आहे, पुढे बघू अजून आणायचा विचार आहे. आणि आता ना मी इथे पत्ताकोबी बनवणार आहे. म्हटलं की तुमच्याशी सुद्धा ही ट्रिक शेअर करू की मी पत्ताकोबी कशी कट करते. आपण ड्रायफ्रुट्स कट करण्यासाठी जे कटर यूज करतो ना, तर त्याच्यानेच मी ही पत्ताकोबी किसते आणि ते कटर ना ह्या टाईपचा आहे. सर्वात अगोदर तर ना मी पत्ताकोबी ना अशी छोट्या छोट्या साईज मध्ये कट करून घेतली आणि त्यानंतर ती ह्याने खिसायला घेतली आहे. त्यामुळे ना खूप छान लांबे लांबे त्याचे असे काप पडतात. आपल्याला चाकूने कट करण्याची अजिबातच गरज नाहीये. जेव्हा आपण चायनीज वाल्यांकडे बघतो ना की मस्त अशी लांब लांब कट केलेली असते, तर ते सुद्धा ना अशीच कट करतात आणि तुम्ही बघा इथे ही किती छान दिसत आहे ना. जेव्हा आपण याची भाजी बनवतो ना, तेव्हा सुद्धा ती अशीच लांबी लांबी राहते. आता कोणाला आदर कच्ची शिजलेली भाजी आवडते, तर कोणाला खूप शिजलेली आवडते, तरी सुद्धा ना ती अशीच लांबी असते. मस्त तुम्हाला मी भाजी सुद्धा जी बनवली आहे ना ती दाखवते, तुम्ही बघा आता. आपली जी काही रोजची कामं असतात ना ती सगळी आवरली आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे मस्त बाहेर जाण्यासाठी. आता नेमकं बाहेर जातोय कुठे हे तुम्ही बघाच. आणि कुठेही आम्ही गेलो ना तर विश्वमची ही अशी मस्ती चालूच असते. मस्ती नाही तर लहान मुलं कसली ना ती. तर थोडीशी शॉपिंग स्वतःसाठी देखील करायची होती. काही दिवसांपूर्वीच यांना मी म्हटलं की मला ना असं म्हणजे टी बनवण्यासाठी असं भांडं घ्यायचं आहे, मस्त त्याला हँडल असेल आणि मी असं बनवेल. आणि त्यांनी ते लक्षामध्ये ठेवलं. तिकडे गेल्यानंतर ते मला म्हणे की चल आपण काहीतरी बघूया. इकडे एक टॉप सुद्धा मला आवडला, तर मी तो घालून देखील बघितला, पण काय माहिती नंतर ते घेण्याची इच्छा नाही झाली. ते म्हणतात ना काही गोष्टी आपण अनुभवातून शिकतो, तसंच काहीच कपड्यांच्या बाबतीत पण माझं होतं. आणि त्यानंतर मग इकडे मी मस्त हे बघण्यासाठी आली, जी वस्तू मला घेण्याची इच्छा होती तीच. आणि मग बरेचसे इकडे होते म्हणजे असे थोडेसे जाड पातळ भांडे देखील. ऑनलाईन देखील मी चेक करतच होती, पण कसं ना ऑनलाईन जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला लक्षामध्ये येत नाही की ते किती जाड असेल आणि पातळ असेल, म्हणून आम्ही ना प्रत्यक्ष इथे समोर बघूनच ते घेतलं. तर हे वालं टी बनवण्याचं भांडं मी घेतलं आहे. ह्याला नेमकं काय म्हणतात हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल ना तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. याला खालतून ना छान असा एक तांब्याचा कोट दिलेला आहे. आणि नाही का घरी आल्यानंतर कसं ना लगेच ती वस्तू आपल्याला वापरायची असते, तसंच माझं काही झालं होतं इकडे. आणि आता ह्याला जी काही स्टिकर असतात ना स्टीलच्या भांड्यांना, तर ती पण लगेच निघतात. तर इकडे ना आपण ते भांडं गॅसवरती थोडा वेळ गरम केलं ना की लगेच ते असं आधर होतो स्टिकर. आणि तसंच आता जसं की तुम्ही बघत आहात ते असं लूज पडलंय आणि लगेच मी आधर ते काढून घेतलेलं आहे. तुम्ही ना हे करून बघा, तुम्हाला पण नक्कीच कळेल की हे नेमकं काय होतं. मस्त इथे संध्याकाळी ना आम्ही मग त्यांच्यासाठी चहा आणि माझ्यासाठी कॉफी मी घेतलेली आहे. असं म्हणतात ना बऱ्याच वेळेस चहा म्हणा किंवा कॉफी आपलं हे एनर्जी ड्रिंक असल्यासारखंच काम करत असतं. आणि ते घेतल्यानंतर मग बस आपल्या कामाचा उत्साह काही वेगळाच असतो आणि त्याची खरंच अधूनमधून आपल्याला गरज असते आणि ती असायला देखील हवी. मला ना आमच्या दोघांचा हा टाइम खूप आवडतो चहा आणि कॉफी घेतानाचा. कारण ह्या टाइम मध्ये ना आम्ही दोघेजण खूप म्हणजे खूप गप्पा मारत असतो. माझं असं असतं की बोलत राहा, शांत नका राहू. आणि मला सारखं बोलण्याची सवय आहे. ते शांत असेल ना असं असतं बोला ना बोला ना. आणि तुम्ही ते बघतच आहेत की काय चाललंय. त्यांना बस मी बोलायला सांगितलं आणि त्यांनी एवढं मला हसवलं ना जोक बोलून की विचारायलाच नको.
खरंच प्रत्येकाने ना असा थोडासा तरी क्वालिटी टाइम स्पेंड करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि फक्त चहा घेऊ आम्ही तोपर्यंतच आमच्या गप्पा चालतात असं नाही हा, की तो चहा आणि कॉफी जे काही असतं ना ते संपलं तरी सुद्धा ते तिकडेच असतं आणि मी त्यांच्यासोबत म्हणजे आम्ही दोघे पण एकमेकांसोबत असे गप्पा मारत बसलेलो असतो. कारण थोडासा वेळ असतो एक मध्ये, टी ब्रेक समजा तो, तेवढ्या वेळामध्ये आम्ही मस्त गप्पा मारतो. दिवसभरामध्ये काय झालं हे आम्ही ना मस्त एकमेकांशी शेअर करतो. मुलांसाठीचा सुद्धा हा वेळ असतो. जेवण वगैरे झालं ना की मस्त मुलांना घेऊन बसायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. स्कूल, ट्युशन जे काही असेल, काय घडलं आज असं सांगायचं. असं काही आमचं मस्त चाललंय मंडळी. चला, कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय बाय.